रस्त्यावर पडलेले खड्डे हा मुद्दा पुणेकरांसाठी आता काही नवा राहिलेला नाही। म्हणजे पुणेकरांनी बहुतेक खड्ड्यासोबतच प्रवास करणं हा जगण्याचाच एक भाग म्हणून मान्य केला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। पण ही काही आजचीच समस्या आहे असंही नाही, गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या आहेच। एखादा रस्ता बरा म्हणावा तोच त्याला कुठे ना कुठे विकास कामांसाठी खोदल्याचं दिसतं। आता हेच बघा ना, शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली मॉडर्न कॉलनी, तसंच जंगली महाराज रोड असो किंवा आपटे रोड, इथल्या चांगल्या म्हटल्या जाणाऱ्या रस्त्यांची आज काय स्थिती आहे आणि त्याचा काय परिणाम होतोय पाहूयात पुणे महापालिकेचा महामुद्दा। पुण्यामधला मॉडर्न कॉलनी परिसर असो, जंगली महाराज रोड असो किंवा आपटे रोड असो, पुणे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये सध्या रस्त्यांचीच कामं सुरू आहेत। पुण्याचा शहरी भाग असो किंवा उपनगर, अनेक रस्त्यांची या खड्ड्यांनी चाळण झाल्याचं बघायला मिळतंय। बिचारा पुणेकर, पुण्यातल्या रस्त्यांच्या सध्याच्या परिस्थितीवरती राग नोंदवण्यासाठी तो अधूनमधून सोशल मीडियाचा वापर करतो। पुणे महानगरपालिकेच्या संबंधित विभागामध्ये तक्रार नोंदवतो, त्यामुळे रस्त्याची तात्पुरती डागडुजी होते खरी, पण पुण्याच्या रस्त्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी कायमस्वरूपी ठोस उपाययोजना होताना दिसतच नाहीये। पुण्यातल्या मॉडर्न कॉलनीमधला हा रस्ता गेल्या 15 दिवसांपासून या रस्त्याचं काम रखडलेलं आहे, त्यामुळे आसपासच्या परिसरामधल्या नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास होतोय। ही रस्त्यांची जी कामं चालू आहेत ती 1 वर्ष 2 वर्ष इन्फायनाईट टाईम, आम्हाला माहिती नसतं कुठलं काम कधी सुरू होतं। 2 व्हीलर चालवायला प्रॉब्लेम होतो, 4 व्हीलर चालवायला प्रॉब्लेम होतो। आधी सूचना देत नाही, कुठेही बॅरिगेड्स लावलेले नसतात। जेव्हा बॅरिगेड्स लावतात तेव्हा कळत नाही की कुठे वळायचं आहे। आणि इथे पूर्ण या एरियामध्ये इथे कधी बैरिकेड लावतात, इथे कधी लावत नहीं। बारिश में तो बहुत ही ज़्यादा दिक्कत होती है, कुछ दिखता नहीं है, ज़्यादा बारिश होती है तो समझता नहीं है रास्ते का। सबसे ज़्यादा प्रॉब्लम है डाइवर्जेंस की। जैसे ये वाला जो रास्ता है मेरा मेन रास्ता है, ये 1-2 साल से बंद है और विदाउट एनी रीज़न, आई डोंट नो कि क्यों इतना बंद है। पुणे शहरामधल्या अनेक रस्त्यांवरती आजही लेव्हलिंग करण्यात आलेलं नाही अशी नागरिकांची तक्रार आहे। काही ठिकाणी खड्डे बुजवले असले तरी डांबरीकरण नाही अशी परिस्थिती आहे। जिथे डांबरीकरण आहे तिथे रस्त्यांचं लेव्हलिंग नाही, त्यामुळे पुणेकर शहरामधल्या रस्त्यांच्या बाबतीमध्ये समाधानी नसल्याची प्रतिक्रिया आहे। पुण्याच्या जंगली महाराज रोड आणि आपटे रोड परिसरामध्ये तीच प्रतिक्रिया जाणवतीये। बरेच खड्डे आहेत, जिथं डांबरी रोड आहे तिथे सिमेंटचा अर्धा रोड चालू आहे आणि जिथं सिमेंटचा रोड आहे तिथे डांबर टाकून ते बुजवतात खड्डे। आता काय बोलणार? असं आहे की 2 व्हीलर चालवणं आता बंद केलेलं आहे, कारण की 2 व्हीलरनी प्रवास करणं खूप जिकरीचं झालेलं आहे। मुलं जातात 2 व्हीलर घेऊन तर खूप भीती वाटते खरं म्हटलं तर, कारण की रस्त्यांची अवस्था एकदम खराब आहे। आपल्याकडे ह्याच्यावरती सोल्युशनसाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगलं व्हायला पाहिजे। एखादा माणूस जर दही घेऊन चालला रस्त्याने, त्या दह्याचा ऑटोमॅटिक ताक होईल इतके उत्कृष्ट दर्जाचे रस्ते पुणे महानगरपालिकेच्या कृपेने तयार होत आहेत दरवर्षी। पुण्यातल्या रस्त्यांच्या सध्याच्या या परिस्थितीवरती आम्ही पुणे महानगरपालिकेच्या पथविभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांना बोलतं केलं। पुण्याच्या रस्ते विभागाचा वार्षिक अंदाजपत्रकाचा त्यांनी सांगितलेला आकडा हा तुम्हा आम्हाला चक्रावून टाकणार आहे। रोड खात्याचं मेंटेनन्स सहित बजेट, मेंटेनन्स आणि कॅपिटल वर्क्स म्हणजे आपण भांडवली आणि महसुली कामं म्हणतो, हे बघून साधारण 1000 कोटीच्या आसपास असते। त्याच्यात नवीन रस्ते करणे प्लस आपल्याला काही डांबर लागतं त्याची खरेदी, हॉटमिक्स प्लॅन्टची दुरुस्ती वगैरे असे सगळ्या प्रकारच्या कामांना मिळून 1000 कोटीचं बजेट असतं वर्षाचं। पुण्यामधल्या रस्ते विभागाचं बजेट जर 1000 कोटींच्या आसपास असेल तर पुणेकरांना कशा पद्धतीचे रस्ते मिळायला हवेत याचा तुम्हीच विचार करा। माझा लाडका खड्डा या विषयावर जर कुणीही पुणेकरांना एखादा निबंध लिहिण्यास सांगितलं तर नक्कीच स्मार्ट पुणेकर या विषयावर 1-2 नाही तर तब्बल 10 ते 12 इतके पानं नक्कीच लिहू शकतील। कारण या रस्त्यावरून प्रवास करताना पडलेले खड्ड्यांमुळे नक्कीच पुणेकर वैतागून गेलेत। पुण्यामधल्या रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी महानगरपालिकेची आता नेमकी काय योजना आहे या प्रश्नावरती पथविभागाचे मुख्य अभियंता काय म्हणतायत बघूयात। येत्या 3 ते 4 आठवड्यांमध्ये म्हणजे जानेवारीमध्ये पूर्ण सुस्थितीत सगळ्या पद्धतीने, म्हणजे त्याच्यावरचे खड्डे असतील तर खड्डे बुजवणे, चेंबर्स असतील तुटलेले किंवा समपातळीत नसतील ते समपातळीत आणणे, स्पीड ब्रेकर अनेक ठिकाणी असतात ते नॉर्म्सप्रमाणे नसतात, स्पीड ब्रेकर काढणे आणि सगळी त्या रस्त्यांची रंगरंगोटी करणे, अशा पद्धतीचं सगळं काम 15 प्रमुख रस्ते जे सर्वाधिक वापरले जातात दररोज नागरिकांमार्फत ती कामं आम्ही हाती घेणार आहोत। आणि ती कामं झाल्यानंतर मग पुढची कामं आपण हाती घेऊन
पावसाळ्यापूर्वी आपण नागरिकांना गैरसोय होऊ नये या दृष्टीने कामं करणार आहोत. नजीकच्या काळामध्ये राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या आधी तरी पुणेकरांना चांगले रस्ते मिळतील का? आम्ही ह्यासाठी पूर्ण मी आणि माझी टीम प्रयत्नशील आहे की येता पावसाळा हा नागरिकांना, येता पावसाळा कशाला, आतापासूनच नागरिकांना जितक्या जास्तीत जास्त आपण सुविधा देऊ शकू तेवढ्या आम्ही द्यायचं. मी मिशन सुद्धा हाती घेतलेलं आहे. मिशन आम्ही जोरदार हाती घेतलेले. त्याचाच पहिला टप्पा म्हणजे मिशन 15चे रस्ते आपल्याला येत्या 1 महिन्यात त्याचे परिणाम दिसून येतील. पुणे महानगरपालिकेच्या मुख्य अभियंत्यांचा दावा आहे की मिशन 15 या योजनेमधून पुणेकरांना येत्या महिनाभरामध्ये चांगले रस्ते देण्याचा प्रयत्न आहे. पुणेकरांनी चांगल्या दर्जाच्या रस्त्यांसाठी वर्षानुवर्ष वाट पाहिली आहे. त्यांना येत्या महिनाभरातच खरोखरच चांगले रस्ते मिळाले तर ते जगामधलं आणखी एक आश्चर्यच ठरू शकेल. पुणे शहरातील अनेक रस्त्यांवर हीच परिस्थिती आहे. पुणेकर वारंवार तक्रार देतात. कोट्यावधी रुपये खरं तर खर्च केले जातात. खर्च या पैशाचा फायदा होतोय का पुणेकरांना, किंबहुना कधीपर्यंत पुणेकरांना चांगले रस्ते मिळतील? आणि जे पुण्याला स्मार्ट सिटी म्हणून या ठिकाणी म्हणलं जातं, खरंच पुणेकर या स्मार्ट सिटीमध्येच राहतात का, असा प्रश्न या रस्त्यांना पाहून नक्कीच पुणेकरांना वाटतोय. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.